कुणाल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू. राष्ट्रवादीच्या अंतर्गत घडामोडी संदर्भातील मोठी बातमी. कार्याध्यक्षपदासाठी प्रफुल्ल पटेलांची लॉबिंग सुरू असल्याची माहिती. विठ्ठल रुक्मिणीच्या VIP दर्शनाबाबत पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य. VIP दर्शनाची जबरदस्ती केल्यास होणार कारवाई. जन्मलो तेव्हापासून श्रीकृष्णांच्या कपाळावर पाहिला टिळा. माझं हनुमान चालीसा पठण भक्तिभावातून नवनीत राणांचं वक्तव्य. सोनम वांगचुक यांनी आंदोलन मागे घ्यावं. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनामागे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीय पोळी वाजत असल्याचा मंत्री योगेश कदमांचा आरोप. वांगचुक आणि काँग्रेसचे मुद्दे सारखे आहेत. वांगचुक पहिल्यांदा उपोषणाला बसले नाहीत. हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. पालघरमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई. तब्बल 20,60,000चा गुटखा जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉलच्या वाढत्या प्रमाणानं वाहन चालकाची वाढली डोकेदुखी. पंपचालक आणि ग्राहकांमध्ये वाढले वाद. शिरूर तालुक्यातील युवकाचा वारीतून वृक्ष संवर्धनाचा संदेश. तहसीलदारांचा फोटो घेऊन व्यक्त केला निषेध. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आषाढी यात्रेसाठी पंढरपूरमध्ये दाखल. आषाढी यात्रेसाठी 16 लाख बुंदींचे लाडूचा प्रसाद तयार. राजगिराचेही 1 लाख लाडू तयार. वाशिमच्या रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद लिलावावरून मोठा गोंधळ. हळदीला मिळणारा दर अचानक कमी करण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.